अहिल्यानगर महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील तिघा आरोपींच्या नगर देवळे येथील ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2517 वरील कथित अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम संरक्षण दिले। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला तुर्तास न्यायालयीन ब्रेक लागलाय। धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींचे संबंधित घर कथितरित्या अतिक्रमित असल्याचं सांगत प्रशासनाकडून ते पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती। या कारवाई विरोधात संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सदर मालमत्तेबाबत अंतरिम संरक्षण देण्याचे आदेश दिलेत। या आदेशामुळे प्रशासनाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत संबंधित मालमत्तेवर कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। धीरज परदेशी हत्या प्रकरणानंतर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत असतानाच अतिक्रमण कारवाईला न्यायालयीन संरक्षण मिळाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून यावेळी न्यायालयाच्या भूमिकेकडे प्रशासनासह सर्वांचे लक्ष लागले